नमस्कार, आज आपण करणार आहोत इन्स्टंट हिरव्या मिरचीचं लोणचं किंवा ह्याला मिरचीची भाजीही म्हणू शकता। खूप सुंदर लागते। जेवताना तोंडी लावायला घेतली तर नक्कीच थोडंसं तरी जास्त जेवाल ही मला खात्री आहे। तर त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या। नंतर मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आणि खालच्या टोकापासून देठापर्यंत अशा मधोमध ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत। अजून एक कट करून दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने या सगळ्याच मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला मिरचीचा मसाला करण्यासाठी मिक्सरमध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचे धने आणि 3 चमचे बडीशेप घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर खूप बारीक न वाटता अगदी रवाळ असं वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे मिरचीला। तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडू द्यायची। मग नंतर हिंग घालायचा 1/2 चमचा आणि मग नंतर आपण ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या ह्या तेलामध्ये घालायच्या। आणि आता एकसारखं आपण ह्याला परतून घ्यायचं आहे। मिरच्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये गॅस मीडियमवर एकसारखं परतून घ्यायचं आहे मिरच्याला। तर इथे 2 मिनिटं मी परतून घेतलं, त्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आहे। मिरच्या आपल्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत। तर अजिबात इथे पाणीचा वापर करायचा नाहीये। अशाच मिरच्या मी 2 मिनिटं झाकून ठेवल्या होत्या आणि मस्त मऊ अशा मिरच्या आपल्या वाफवून झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत। आता यामध्ये थोडीशी हळद घालायची, 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि पुन्हा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे सर्व छान मिक्स झालं की मग यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे, जिरे, धने, बडीशेप, ह्याचा मसाला आता ह्यामध्ये घालायचा आहे। गॅस अगदी मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरच आता आपल्याला हे मिरच्या सगळ्या परतून घेऊया। मसाला सगळा छान एकजीव करून घेऊया मिरचीमध्ये। आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे आपला मिरचीचं झटपट इन्स्टंट असं लोणचं तयार आहे। गॅस बंद केल्यावर आपल्याला यावर 1 लिंबाचा रस घालायचा आहे। आता लिंबाचा रस घातल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। असं आपलं इन्स्टंट हे मिरचीचं लोणचं किंवा याला मिरचीची भाजी म्हटली तरी सुद्धा चालेल। खूपच सुंदर अशी लागते। नक्की तुम्ही एकदा करून बघा। केल्यास कशी झाली मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हा रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा। धन्यवाद।